आली ट्रेन आली. मला वाटतं एक्सप्रेसच आहे कोणती तरी फास्ट. नमस्कार मंडळींनो. कशा करतो आदित्य? काही झाडे, काही डोंगर. फ्रेंड्स, ऑफ युनिटी मध्येच आहोत. विविंग इकडून ना ज्यांना चालायचं नसेल ना तर त्यांच्यासाठी आहे, शिडीने वगैरे जाऊ शकतो. शिडी म्हणजे आपलं मुव्हिंग वाले हे जाता येतं. हे खूप स्लो चालतात ते. एका फ्रेम मध्ये पण मावत नाही. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा हे बघा, पूर्ण असा बघावा लागतो. आता एंट्रन्सला चाललोय आणि त्याच्यावरती विविंग डेक आहे. ओके, तो जो विविंग डेक आहे ना वरचा, त्याची तिकीट वेगळी असते. तिकडं पायाजवळ वगैरे ना जायला भेटतं, असं असतं. इकडं सानिध्य आहे. आय होप आवाज क्लिअर असेल. हे ना, ही जी हा जो पुतळा आहे ना, हा आहे ना त्यांनी बनवलेला आहे. L&T कंपनी, चायनीज कंपनीने बनवलेला L&T सोबत. आणि हा असा एवढा आहे ना, एवढा असा मोठा आहे तो, म्हणजे जगातला सर्वात उंच पुतळा. आता 1 वरती आलो शिड्यांनी, अजून वरती आहे हवा लेवल 2. आणि त्याच्यामध्ये आहे ना ती व्ह्यूइंग डेक आहे, ते त्याच्या सेपरेट तिकीट असायची. पण आता आहे ना जाऊन माहिती नाही, बघूया. आता आहे ना सूर्य त्या साईडला आहे. ओके, इथं आता जवळ आलो. इथून आता आहे ना असा पायाजवळ आलोय. 3rd लेवल वरती, 3री अजून आणखीन वरती जाणार आहे इकडून. आणि ना इकडे हा येण्याचा भाग आता किती बारीक वाटतो ना, हा भाग. आणि हा समोर डॅम, हा डॅम आहे नर्मदा. आणि ही नर्मदा रिव्हर, नर्मदा रिव्हर ना, पाणी हाय. मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा पाणीच नव्हतं, इकडे पूर्ण खाली होतं. आता तरी हाय. बोटिंग वगैरे पण होते तिकडे ना, बोटिंग होते इकडे, बोटिंग होते. आणि हे व्ह्यूइंग डेक आहे. इथे पण गॅलरी आहे, याच्या वरती आहे. आता तर असा बघावा लागतो. आता आहे ना आम्ही ना पायथ्याशी आलोय. हा दगडाच आहे तो, ते काय एक वेगळ्या टाईपचेच आहे, त्या याचा बनवलेला आहे. हा एक पाय. ओके, आणि हा एक पाय. आणि इथून तर एकदम, इथून तर कायच नाही दिसत आहे, अशी हालत आहे. आता एवढं पायथ्याशी आलोय ना, कायच नाही दिसत आहे. अँगल घेऊ असा गोलवाला एक राऊंड, इथून एक राऊंड मारू असा गोलवाला. हे असा गोल राऊंड बघूया. हे इकडून इकडे थंड वाटतं जरा. हा आणि असा आताशी आहे ना, आताशी बोट दिसली इकडे. आणि पुन्हा ही नर्मदा नदी. टँकर वगैरे सोडलेत ना, मासे ना रे. बस बॅक साईडचा वगैरे
हा इकडून नको, हे बघ इकडे आहे, हे बॅक साईडचा व्ह्यू. वा काय जायंट आहे ना एकदम. एकदम जायंट आहे. हे बघा बॅक साइड नर्मदा नदीचा व्ह्यू पण भेटतो. आणि हा ही बॅक साइड, हे डोंगर आहे, सर्व हा डोंगर आहे. इथून आहे ना महाराष्ट्र, हे नर्मदा नदी याच्यावरतीच तर आंदोलन झालं होतं ना, मेघा पाटकरचं. नर्मदा नदीसाठी ते डॅम साठी त्यांनी केलं होतं. वरती आहे बघ, वरती हवा सानिध्य सानिध्य असा वरती बघतो. बापरे. हे मित्रांनो, क्षणभर विश्रांती घेतली आणि थोडंसं रिलॅक्सेशन केलं. साईडला तिकडे ना एलिव्हेटर आहे, तिकडून लोक जातात, तर इथून कोण जात नाही, त्याच्यामुळे आरामात इथे बसलो आहे. आणि इकडून बघा स्टॅच्यू, व्ह्यू बघा, व्ह्यू मागे आहे ना, बघ केवढा मोठा पुतळा आहे. इकडून तरी मोठा होतो, तिकडे गेल्यावरती तर पोटा एवढी मोठी होती, पाय एवढे मोठे होते पुतळ्याचे. उगाच जगातला सर्वात मोठा पुतळा बोलत नाही, आणि तो भारतात आहे, त्याच्यामुळे भारतामध्ये असल्यामुळे आता अभिमान आहे त्या गोष्टीचा, की एवढा मोठा पुतळा भारतामध्ये उभारण्यात आलेला आहे. चला, चांगली गोष्ट आहे. म्हणजे काही गोष्टींमध्ये इंडिया एक नंबरला हे चालले. आणि आता आहे ना टुरिस्ट पण वाढला आहे, बऱ्यापैकी वाढला आहे टुरिस्ट आता. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही ना गॅलरीमध्ये आलो आहे. इकडे सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी कशी बनली याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सर ह्या माहितीमध्ये ना बरोबर म्हणजे माहितीमध्ये कशा पद्धतीने बनवलं गेलं, त्यावेळी जमीन घेण्यासाठी काय मदत करावी लागली सरकारला, त्याच्यामध्ये काय एफर्ट्स घ्यावे लागले. सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांची माहिती इथे दिलेली आहे. आणि अशाच पद्धतीने पुतळा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी जो पुतळा आहे तो आणि ती जमीन याचीच निर्माण कशी सुरुवात केली. आता इकडे ना हे फ्री गायडन्स आहे, यांनी आपल्याला हे सांगतात की कसं लँड ॲक्वायझेशन केलेलं वगैरे, कशी माहिती दिलेली, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ते सांगत असतात. आणि हे फ्री आहे तिकडे, याच्या सगळ्यासाठी काही चार्जेस नाही, तर तिकडे गेल्यावरती तिकडे फ्री सांगतात ते. सो इकडे ना माहिती देतात ते. आणि इकडे ना वल्लभभाई पटेल आहे त्यांचा इकडे पुतळा, आणि त्याची माहिती पण दिलेली आहे. त्यांचं आहे ना इकडं फेसचा एक पुतळा आहे, आणि इथं माहिती दिलेली आहे त्यांची, म्हणजे हे कसं सुरू केलेलं वगैरे आहे ना, हा पुतळा पण कसा उभा केलेला, त्याची सर्व माहिती वगैरे दिलेली आहे. आय होप माझा आवाज येत असेल व्यवस्थित. आणि ही व्ह्यूइंग गॅलरी लिफ्ट आहे, इथून आहे ना व्ह्यूइंग गॅलरीसाठी जाता येतं. हे ना नवीनच बनवलेले आहेत, तेंदुआ सगळ्या टाईपचे आहेत ना, हे ॲनिमल्स वगैरे हे ना त्यांचं एकदम हे बनवलेलं आहे इकडे. हे बघ सागवान पेड़ वगैरे, मगर, क्रोकोडाईल, सानिध्य आहे बघ, बांबू हे बघ इकडे आहे बघ. अच्छा, कलर करायचा आहे. हो त्याला कलर इकडे वेगवेगळा आठवा. आणि तिकडे पलीकडे ना व्ह्यूइंग गॅलरीसाठी तर ऍक्च्युली आहे ना, आता ना खूप आहे ना, काय केलंय लोकांनी, पहिल्या ना एकच तिकीट होती, मी आहे ना एकच तिकीट घेतलेली आम्ही, तर एकाच तिकीट मध्ये सर्व होतं. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या टाईपचे आहेत ना, बटरफ्लाय गार्डन वगैरे, व्ह्यूइंग गॅलरी, सगळ्यांचं एकच तिकीट होतं. आता या लोकांनी सगळ्यांना वेगवेगळे केले, म्हणजे याचे वेगळे, तरी व्ह्यूइंग डेक साठी हे याचे वेगळे. व्ह्यूइंग डेक वरून पण चांगला व्ह्यू होतो,
पण एवढा म्हणजे तेवढा नाहीये, वरतून पण चालाच जसं मी तुम्हाला 360 दाखवलं ना तसाच व्ह्यू आहे. व्ह्यूइंग वरून पण येतो. इथं थिएटर आहे. आता सानिध्याला इकडे आहे ना ते ड्रॉइंग साठी थांबला आहे तो, त्याला ड्रॉइंग करायची. बघूया कशी ड्रॉइंग करतो तो. नेक्स्ट मस्त कर कलर कर कलर कर बस. हा कर. इकडे 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 कर, इथे सिलेक्ट कर. Yeah. हाय, गुड इव्हनिंग. आता आहे ना निघण्याचा परतीचा विचार चाललाय. हे माझ्या मागे पण शॅडो होतोय. तो माईक आहे ना तो काढला, त्याचे ना रिव्ह्यू थोडेसे बरोबर नाही. तो सुरुवात करतो ना तेव्हा आहे ना आता मध्ये आवाज येतो, बरोबर आवाज येत नाही. आणि नंतर मग तो त्याला स्टॅबलिटी कनेक्टिव्हिटीचा खूप प्रॉब्लेम आहे, तर तो रिटर्नच होणार आहे मोस्टली. ते 2-3 दिवस चांगला चालला, पण कालपासून आहे ना खूप प्रॉब्लेम द्यायला लागला. कनेक्टिव्हिटी होतच नाही, मध्येच ब्रेक होते कनेक्टिव्हिटी. त्याच्यामुळे तो आहे ना रिटर्न करेल. त्याचे न्यू मित्र याच्यामधले मधले मुलांचं भारी असतात. डायरेक्ट फोटो काढतात. तो लाल टी शर्ट वाला मुलगा होता ना, तो त्यांनी घेतलं त्याला. काळ्या टी शर्ट वाला होता तो त्याला पळवत होता, पडला. स्टॅच्यू ऑफ युनिटी, दुसरी बुद्धा, तिसरी बुद्धा, मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मग मदर्स लँड फॉल्स, आणि मग ब्राझील वाले फ्रीडम आहे, क्रिस्ट फ्रीडम आहे. मित्रांनो, लेझर शो, आता लेझर शो हे बघा लाईट सुरू झाली. लेझर शो साठी आम्ही थांबलो. ऍक्च्युली आहे ना तिकीट सोबत आहे ना इकडे पुढे पण एक ऑप्शन असतो, पण आहे ना आम्ही ज्यावेळी तिकीट काढली त्यावेळी ऑप्शनच नव्हता. त्याच्यामुळे आम्ही आहे ना भरला होता, मग आम्हाला काय त्या तिकीटवरती भेटलं नाही. तिकीट पुतळ्यावरती येते पूर्ण लाईट ती. आणि ना हे इकडे ना, इकडे आपण इकडे आहे ना फ्री मध्ये आहे ना इथे बघू शकतो. हे काय सगळे बसले तिथे, हे सगळे बसलेत बघायला. तर आपण काय जास्त वेळ थांबणार नाही बघायला, थोडा वेळ थांबेल, कारण एक स्टोरी वगैरेच दाखवणार ते लेझर शोचे. आणि मग नंतर आहे ना तिकडे जायचं बघायला. 5 मिनिटं एवढे बघूया काय स्टोरी दाखवतात लेझर शोची. एकदम असंच आवडीचं वाटलं तर मग थांबेल, नाही तर मग नाही. हा, इकडे सगळे ना पार्किंग मध्ये आहे ना, पार्किंग मध्ये इथे व्यवस्था केलेली अशी. हे बघा इकडे व्यवस्था. मैं निकालू कैसे? तू आगे आगे कैसे निकालू? लेझर शो स्टार्ट झाला. जरा गोल मत चलो, मुझे तनाव लगा सीधा. नहीं ना बन रहेगा तो निकलेगा क्या अच्छे से? इधर आओ भाई, मूवी अभी इधर ही ना. आता झेंडा आला. दे ना मेरे पर, तू दे ना, मैं बैलेंस करके तू लाइट को होएगा नहीं. वो बस आगे कर जाएगा. किधर? चलो चलो बस आगे चलने का. चलो चलो.
काढा रे काढा फोटो काढा चांगले माझ्या बोलतो काय तिरंगा आला एकदम ह्याच्यामध्ये निळ्या कलरचं ते चक्र दाखवत बाय बाय निघालो. शो चालू आहे आता दिसत नाही एवढं पण निघालो कारण इथे आवाज नाही येते त्याच्यामुळे इथे काय बघून फायदा नाही. ते तिकडे जे बसायला होतं ना तिथे होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि ते त्याच्या बाय बाय करतात ना बाय बाय स्टॅच्यू ऑफ युनिटी. आम्ही बसमधून बघतोय. अरे इथून उलट चांगला दिसलं असतं इथं गाडी आणून दिली असते. हाय मित्रांनो माहिती नाही दिसत असेल की नाही तर आता चार्जिंग करून आम्ही निघालोय वडोदरासाठी. 1 तास 40 मिनिटाचा जर्नी दाखवतोय इकडून वडोदरा. आता आहे ना इकडे ना रोडला मस्त लाइटिंग लावलेलं आहे दाखवतो. रोडच्या लाइटिंग पण आहे आणि ना मॅगडी वगैरे सगळं ऑप्शन आहे. आणि हे ना एकता नगर स्टेशन आहे राईट साइडला आहे ना. एकता नगर दिसत नाही एकता नगर स्टेशन आहे. हो एक हे एकता नगर रेल्वे स्टेशन आहे बघा. आणि इकडून आणि एकता नगर रेल्वे स्टेशन समोरच इथे सर्वोदय रिसॉर्ट आहे. तर इथे भरपूर ऑप्शन आहेत राहण्यासाठी. काल आम्ही ना इथे राहिलो होतो है ना. नाही सॉरी हा निर्वाण आहे. इथे पण एक चार्जर आहे. आता आहे ना तुम्हाला जवळून दिसेल. हे बघा निर्वाणा रिसॉर्ट आहे ना. आला ना इथे चार्जर आहे. जिओचं चार्जर आहे इथे. सो इकडे एक ऑप्शन आहे. फॉर्च्यून होता तिथे चार्जर होता तिथे एक ऑप्शन आहे. सो 2 ऑप्शन आहे तिथे चार्जिंगचे. आणि नाही ते पुढे हॉटेल नाही ते थोडं पुढे. हा इकडे हे लेफ्टला आहे ना इथे. पण आहे ना इकडे लाईट गेले. हे लेफ्टला आहे ना हॉटेल. हा सेंचुरी नाही साई नव्हतं ते करणारच आहे. आपल्याला सरळ जायचं नाही. 1.9 किलोमीटर राईट टर्न घ्यायचं. आले लाईट एवढं लगेच आली लाईट ना. पूर्ण स्ट्रीटची लाईट आली. लाईट गेली होती पूर्ण स्ट्रीटची आली. हे आलं हे बघा हे लेफ्टला आहे ना. आता हे हॉटेल दिसतात ना इथे आम्ही स्टे केला होता. हॉटेल साई इनच्या बाजूला हॉटेल ग्रँड युनिटी. रिकमेंडेड आहे हॉटेल. फूड पण चांगलं आहे. दोन्ही हॉटेलमध्ये आहे ना चांगलं आहे फूड. त्याच्यामुळे इथे थांबू शकतो. आणि इथे ना पिझ्झा वगैरे ते पण ऑप्शन आहेच इथे. हा बघ गाडीचा फाटक लागलाय तर आम्ही वाट बघतोय गाडी येईल. गाडी इकडून येईल की या साईडने येईल. ट्रक आहे या साईडला त्याच्यामुळे दिसत नाही. पण आधी ना तशी झपकन येणार. ट्रेन येणार. ट्रेनचा फाटक लागलाय वाट बघतोय. आली ट्रेन आली. मला वाटतं एक्सप्रेसच आहे कोणती तरी फास्ट. गेले पण. हाय मित्रांनो ढाबा आम्ही वडोदरामध्ये एंट्री मारली. आता आहे ना
हे काही पण आहेत हॉटेल्स वगैरे आहेत ना वडोदराला. आता तिकडे जातोय जिथे हॉटेल पण बघितलेलं आणि सयाजी पॅलेसच्या जवळपास बघतोय. कारण म्हणजे बघा, सकाळी तिकडे लवकरात लवकर पण बघता येईल आणि हे करतो लवकर निघता पण येईल बघून. फ्रेंड्स गुड मॉर्निंग. ॲक्च्युली काल रात्री 10:30 वाजता मी पोचलो वडोदराला. हॉटेल पण शोधाशोध केली आणि हॉटेल शोधाशोध करता करता शेवटी लिम्ब्रा या हॉटेलमध्ये चेक इन 1800 इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. भरपूर आजूबाजूला आहे ना, मी दाखवेल. भरपूर नेगोशिएशन केल्याच्या नंतर मग आहे ना इकडे हे केलं. तर हॉटेल काय नाही, आता आमचं सगळं सामान आहे ना अस्ताव्यस्त आहे. हा बेड हॉल सगळं पकडून तेवढेच होतात आणि व्यवस्थित पण नाही भेटत. मग त्याच्यापेक्षा हेच बेटर आहे.